टेक्नॉलॉजी बद्दल आदर म्हणजे एवढा आदर नव्हता, कारण आजकालची मुलं मोबाईलच्या आहारी जातात असं त्यांना वाटत होतं. आणि सर्व काम मस्तकाने होऊ शकतं असं त्यांचं मत होतं. ठीक आहे, छान. पहा आणखी गौरव, उठ, सांग, बोलायचं नाही मध्येच. काय विचारलं मी? सोमतचा प्रश्न आहे, अभिषेकच्या बाबांना टेक्नॉलॉजी बद्दल एक मळमळ होती, म्हणजे थोडक्यात ते टेक्नॉलॉजीवर नाराज होते. तर ते कसे, या ठिकाणी काय काय दाखवले, त्यावर आपलं मत सुद्धा सांगायचं. कोणी सुद्धा चोरून नेऊ शकत नाही किंवा त्याला म्हणजे त्यातले काय असेल ते कोणी नेऊ शकत नाही. एवढंच लिहिले. किती मार्क मिळाले? त्याला एकच पडला. हा, एकच. तेच म्हणूनच एकच दिला. पहा उत्तर कसं लिहायचंय, कोण सांगेल का आणखी? रोहित पिसे आज फार शांत आहे, बोल. एका वाक्यात सांगितलं तरी चालेल. बरं, मी सांगते. प्रस्तुत फुटप्रिंट्स या पाठामध्ये तंत्रज्ञानातून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसे वाचवायचे हा संदेश दिलेला आहे. ही एक विज्ञान कथा आहे. दुसरा पॅरेग्राफ. अभिषेकच्या बाबांच्या मते नवीन तरुण पिढी ही टेक्नो सॅव्ही आहे, त्यामुळे कशाचेही ॲप बनवले जाते. सगळ्यात भारी ॲप माणसाचा मेंदू आहे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल अनाठायी मळमळ होती. दुसरा पॅरेग्राफ संपलेला आहे. तिसरा. आजच्या पिढीने टेक्नो सॅव्ही म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नये, हे अभिषेकच्या बाबांचे मत बरोबर आहे. पहा, इथं आपलं स्वतःचं मत सुद्धा सांगायचंय. परंतु टेक्नॉलॉजीमुळे जर माणसांना अतिरिक्त माहिती व ज्ञान मिळत असेल तर ते ग्रहण करणे गरजेचे आहे असे मला वाटते. ज्ञान सुलभ व तातडीने मिळवण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. शिवाय तंत्रज्ञानातून मोलाची शिकवण मिळत असेल तर टेक्नॉलॉजी हे माणसाला मिळालेले आधुनिक वरदान आहे असे म्हटले पाहिजे. म्हणजे जसं आपण निबंध लिहितो, विज्ञानाचे फायदे तोटे, तंत्रज्ञानाचे फायदे तोटे, तशा प्रकारे इथं आपली मतं आपण मांडू शकतो. पुढचा आहे, अभंगात वर्णन केलेला आपल्या ह्या पुढच्या संतवाणी अभंगवाणी त्या काळात चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी, पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, चिरकाल टिकणारा आनंद, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी, सर्वकाळ सुखदाता योगी पुरुष किंवा योगी. ठीक आहे. तात्पुरती तहान भागवणारे पाणी. बरं, आता सगळे बोलू नका एकसाथ. पाण्याचे अधपतन यातून होते. कशातून होते पाण्याचे अधपतन? पाणी कुठून येतं? पावसाचं पाणी काय रे, घरी अभ्यास. ढगाच्या मुखातून, मेघमुखे ते आहे ना कवितेमध्ये, ते काढले ना. मग ढगाच्या मुखातून. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो. सर्वांनी नाही बोलायचं, एक एकच बोला. शर्वरी. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो. कुणाला शांत करतो? लोकांना. पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते. प्रणव ना. कुणाला सुख देते पाण्याची गोडी? पहा, योगी सर्व काळ सुखदाता. हे ज्यावेळेस आपण शिकवलं त्यावेळेस मी कितीतरी वेळा सांगितलं पाणी आणि योगी पुरुष याची पूर्ण अख्ख्या त्या कवितेमध्ये तुलना आहे.
आणि पाण्यापेक्षा योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे तेच सांगितलेले. मग पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते. नाही येत अनवर मास्क कुठे नाही लावायचं निदान लावा तरी थोडस खाली घेतलं तरी लावा तरी. पाण्याची गोडी फक्त कुणाला सुख देते जिभेला. ठीक आहे बस. प्रस्तुत अभंग यातून घेतला. आता हे आपण व्यवस्थित कविता वाचलेली असेल पुस्तक पाहिलेलं असेल तर येतं नाहीतर येत नाही. पुस्तक आहे ना समोर नाही बरं बस एकनाथी भागवत. आता समानार्थी शब्द लिहायचे. पाणी याच्यासाठी काय आहे जल. आणखी एक होता उदक. स्वच्छ निर्मळ. कसं लिहायचं कसंही लिहिलंय निर्मळ लिहायचंय का असं मच्या वरती. गोडवा जीभ. आता व्याकरण जीभ रसना. कोण रे विचार. हा रसना. असं होतं किती सुंदर आहे दवाचे थेंब आणि उद्गारार्थी चिन्ह होतं. हा होता प्रश्न. तर त्याचं बनवायचं होतं विधानार्थी वाक्य. फक्त बोट वर करायचं ज्यांना येतंय त्यांना. जुने जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर खूप प्रॅक्टिस झालेलं आहे. तसे खूप सारे नवीनच आहेत. तुमच्यासाठी पण घेतलेले आहे ऑनलाईन. बोट वर करायचे सांगायचे किती सुंदर हे दवाचे थेंब आणि उद्गारार्थी चिन्ह. हा आहे प्रश्न पण लिहून देते. किती सुंदर हे दवाचे थेंब. याला बनवायचे. आणखी कोण सांगू शकते का रे. हे खूप वेळा घेतलंय ना. खूप थोडे दिवस राहिलेत बाळांनो परीक्षेसाठी. असं जर हे हा आपला पहिलाच टॉपिक आहे व्याकरणातला. वाक्य प्रकार ओळखा किंवा रूपांतर करा. तू सांग रे आता. पुस्तक नसलं तरी चालते. नाव काय तुझं. कौस्तुभ नाळे. हा सांग मला. याचं बनवायचं तुम्ही विधानार्थी. हा किती सुंदर हे दवाचे थेंब. आता तुम्हाला हे विधानार्थी बनवताना हे दवाचे थेंब. आता तुम्ही काय म्हटलं तू पुढे थेंब नंतर. हा खूप सुंदर. कितीचं होईल खूप. काही जणांनी बघा परत एकदा किती तेच परत वाक्यामध्ये टाकलेले. किती हा शब्द वाक्यामध्ये नकोय. किती आपण म्हणतोय म्हणजे त्याला थोडं रूपांतरित करायचंय विधानार्थी करताना. आणि कितीचा अर्थ काय खूप. खूप सुंदर आहे. बस खाली. पुढचं आहे वाक्य काय होतं. मरगळ झटकून टाकावी असा प्रश्न होता ना. हे कोणतं वाक्य होतं. विधानार्थी. याचं बनवायचं होतं आज्ञार्थी. पहा आज्ञा कशा असतात. जसं मी तुम्हाला आता करते की तू उठ तू बस तू उत्तर सांग. तर ह्या कशा असतात आज्ञा असतात.
आता मरगळ झटकून टाकावी. हे होतं विधानार्थी वाक्य. याचं बनवायचंय आज्ञार्थी. फक्त याला आज्ञा बनवायची. टाका बी ऐवजी टाका. टाका म्हटलं की ही झाली आज्ञा. मरगळ झटकून टाका. आता होतं होकारार्थी नकारार्थी वाक्य. वाक्य काय होतं? नेहमी हसत जगावे हा प्रश्न होता. पहा, तुम्हाला याचा एक नियम सांगितला होता की हे वाक्य तुम्ही ज्यावेळी बदलताय, होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करताय, त्यावेळी त्याचा जो अर्थ आहे तोच राहिला पाहिजे, तो बदलला नाही पाहिजे. नेहमी हसत जगावे याच्यामध्ये नकार आणायचा आहे, पण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. पण ते कसं होतंय पहा, अगदी काव्यात्मक बोलण्यासारखं. नेहमी रडत जगावे असे नाही, खूप चुकीचं होतंय ना. हा ठीक आहे, अर्थ ठीक आहे, पण नेहमी ऐवजी काय होईल? तर नेहमी हसत जगावे. तर नेहमी रडत असं नाही ना आपण म्हणू शकत. कधीही रडत न जगावे. रडत खडत जगू नये. रडत खडत जगू नये. तीनच होते ना प्रश्न वरचे. खाली होतं वाक्य काय होतं? मला सफरचंद खायला आवडते. आता वेगळं वाक्य देते, माझ्याकडे काही प्रश्नपत्रिका नाहीये, तिथे आहे पीडीएफ. मला सफरचंद खायला आवडते. वाक्याचा प्रकार ओळखा. सांगा वाक्याचा प्रकार. विधानार्थी. होकारार्थी नकारार्थी इथं नाही लिहायचे. वाक्याचा प्रकार ओळखा मध्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि काय आज्ञार्थी हे प्रकार लिहायचे. आता होकारार्थी आहे ठीक आहे की मला आवडते, हो आहे असं. होकारार्थी ठीक आहे, पण लिहिताना आपण काय लिहायचंय? विधानार्थी. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे तू शाळेत जातोस का? प्रश्नार्थी. सोपं आहे. किती सुंदर पर्वत आहे हा? उद्गारार्थी वाक्य. पण लिहिताना व्यवस्थित लिहा बरं का. तुम्ही खूप चुकीचं लिहिताय. प्रश्नार्थी लिहिताना सुद्धा इथं छोटा न लिहिताय, खूप विचित्र दिसतंय ते. नेहमी जे शब्द आहेत, कारण ज्यावेळेस आपण लिहिणार आहे प्रश्नार्थी वाक्य, याच्यासाठी आपल्याला आहे मार्क 1. हेच आपण लिहिताना जर चुकवलं तर मार्क मिळेल का? जो शब्द लिहायचा आहे, जो उत्तराचा आहे शब्द, तो चुकीचा लिहायचा नाही. हे व्यवस्थित लिहायचं प्रॅक्टिस करा. चुकीचं लिहायचं नाही अजिबात. आणि शेवटी काय होतं? मुलांनो रांगेत चला. त्याचं काय? आज्ञार्थी. वाक प्रवाह कसं लिहायचंय? खूप जणांनी चुकवले. तेच लिहिलंय वाक्य प्रवाह ना, तेच लिहिलंय. तसं नाही लिहायचं. वाक प्रवाह. पुढचा काय होतं? प्रश्न काय होता? भाषेचा प्रवाह, वाक प्रवाह. उपासपाठामध्ये ना भाषेचा प्रवाह, वाक प्रवाह. वाक्य प्रवाह नाही लिहायचं. बऱ्याच जणांनी लिहिले वाक्य प्रवाह, मी चूक दिलेले, अर्धा सुद्धा मार्क दिलेला नाहीये. कवितांचे पुस्तक काय लिहायचं होतं? कविता संग्रह. काव्य संग्रह पण लिहिलेले तुम्ही, चालते, पण कविता संग्रह लिहा प्रॉपर. कविता संग्रह. वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना. उपासपाठामध्ये होतं. आहार बदलण्याची कल्पना. आहार बदलणे, आहार परिवर्तन. लिहिता वाचता येणारा साक्ष
साक्षर लिहायचं होतं आणि न येणारा निरक्षर, साक्षर निरक्षर. आता आपल्याला होतं लिहिता वाचता येणारा साक्षर. इथंही बऱ्याच जणांनी चूक केलेली आहे. पहा, पावसाचे पाणी पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी. ही चूक. तर हा आहे चातक पक्षी. चकोर काय होता? चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी. इथं बऱ्याच जणांनी केले बघा, चकोर लिहिलेले, चुकीचं येते. चातक लिहायचे. चकोर हा चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी आणि चातक पावसाचं पाणी पिऊन जगणारा पक्षी. चातक लक्षात ठेवायचे. पुढचं होतं पत्रलेखन. त्याच्यामध्ये पत्राचा विषय काय होता? वाहतूक नियंत्रण आयुक्तांना पत्र लिहायचं होतं. उपायुक्त, वाहतूक नियंत्रण उपायुक्त. कशासाठी? ते विद्यार्थ्यांना त्यांनी यावं आणि वाहतूक नियमांचं मार्गदर्शन करावं. तर ते पत्र लिहायचं होतं. तर आपल्याला पत्राचं फॉर्मॅट साठी मी तुम्हाला एक व्हिडिओ आदल्या दिवशी सेंड केला होता, परीक्षेच्या आदल्या दिवशी. जर पाहिला असता तर व्यवस्थित पत्र न चुकता लिहिलं असतं. पाहिला नसेल तरी सुद्धा मी त्याच्या पण आधी क्लास घेतला होता ऑनलाईन, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि व्हिडिओ सुद्धा आधी एकदा पण टाकला होता. तर 2-3 वेळा तो व्हिडिओ टाकलेला आहे. तर या ठिकाणी काय लिहायचं होतं? पहिल्यांदा इथं काय लिहायचंय? पत्र लेखनाची सुरुवात. समजा इथून तुम्ही इथून तुमचं पेज आहे, इथून सुरुवात करताय लिहायला. तर पत्र लेखनाची सुरुवात ही इथूनच करायची, कुठेही मध्ये सुरुवात करायची नाही. पहिले पत्र आपले कसे होते की असं लिहिलं, नंतर पॅरेग्राफ केला, इथून सुरुवात केली, नंतर आणखी 1-2-3 ओळी लिहिल्या, परत इथून सुरुवात केली, असं आपलं पत्र असायचं. आणखी एक लिफाफा असायचा, तिकट लिहायचो आपण, प्रति, प्रेषक. तर ते आपल्याला आता लिहायचंय का? नाही लिहायचं, ते टाळायचंय. आपल्याला आता आहेत ईमेल पत्र. पहिल्यांदा लिहायचंय दिनांक. विनंती पत्र होतं आपल्याला. इथं लिहायची दिनांक, प्रति, नंतर कुणाला पत्र लिहायचंय? माननीय उपायुक्त, रस्ते वाहतूक विभाग, चिंचवड पोलीस ठाणे, चिंचवड, पुणे. पिन लिहायची, एक ओळ सोडायची. विषय लिहायचा. काय होता विषय? विषय संक्षिप्त लिहायचा आहे. 3-4 ओळीमध्ये विषय कधीच नसतो. बरं, काही जणांनी लिहिलाय बघा 3-4 ओळीमध्ये विषय. तसं लिहायचं नाही. आपण आता 10वीचा पेपर लिहितोय, विषय संक्षिप्त असावा. आणि फक्त 10वीच्याच पेपरमध्ये नाही, मला वाटतं जिथं पासून आपल्याला पत्र आहे, समजा 5वी पासून पत्रलेखन माहित असेल थोडंफार तुम्हाला, तिथं पण विषय कसा असतो? मोठा असतो का? नाही, संक्षिप्त एका वाक्यामध्ये विषय लिहायचा. तर पत्रलेखनाचा विषय काय होता आपला? रस्ते वाहतूक नियमांसंबंधी मार्गदर्शन करण्याबाबत किंवा करणे, एवढा विषय होता. नंतर एक ओळ सोडायची, महोदय, कोमा, आणि लगेच तिथंच खाली, इथं आपण सुरुवात करतोय तर इथंच सुरुवात करायची, कुठेच पॅराग्राफ करायचा नाही. मग मी प्रेरणा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहित आहे. पूर्णविराम. आमच्या शाळेत विद्यार्थी कसं लिहायचं? बऱ्याच जणांनी थला सुद्धा पहिली वेलांटी दिली. तर असं चुकीचं अजिबात लिहू नका, कारण ते पटकन लगेच लक्षात येतं. तर विद्यार्थी खूप वेळा लिहावं लागत असेल ना तुम्हाला, विद्यार्थी. चुकीचं लिहू नका. आहे नंतर पूर्णविराम. आमच्या शाळेत दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. पूर्णविराम. या वर्षी आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमांसंबंधी जागृती निर्माण करणारा उपक्रम करण्याचे ठरवले आहे. पूर्णविराम. इथं आपल्याला बनवायचा पॅरेग्राफ. एक ओळ सोडली, पुढे लिहिलं. 1 महिन्यापूर्वी आपली एबीपी माझा, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं, एबीपी माझा वरील मुलाखत पाहिली. पूर्णविराम. त्या मुलाखतीत आपण रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक गोष्टी खूपच छान पद्धतीने समजावून सांगितल्या. पूर्णविराम. आपण आमच्या शाळेत येऊन आम्हा विद्यार्थ्यांना वाहतुकी संबंधी
एक मार्गदर्शनपर व्याख्यान द्यावे अशी आमची इच्छा आहे. पूर्णविराम.